नाशिककरांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण नाशिकमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। तर उद्या म्हणजे रविवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल। 2 दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून सध्या तरी केलं जात आहे। जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्तीसाठी सध्या पाणी पुरवठा बंद असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आता नाशिक महानगरपालिकेने आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद ठेवणार असं सांगितलंय। उद्या मात्र कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जातंय। तर नाशिककरांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण नाशिकमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। तर उद्या म्हणजे रविवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल। 2 दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून सध्या तरी केलं जात आहे। जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्तीसाठी सध्या पाणी पुरवठा बंद असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आता नाशिक महानगरपालिकेने आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद ठेवणार असं सांगितलंय। उद्या मात्र कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जातंय।